लक्ष्मी ट्रान्सपोर्टचे आपले राहुल दादा भेटलेले आहेत. बोलाय काय तर राहुल दादा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बस एवढंच. ओके, थँक्यू, धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आजच्या लग्नात तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. तर मंडळी, आज होतं संकष्टी. संकष्टीनिमित्त म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जे गणपती आहे त्यानंतर 2 पूजा करून घेतलं. त्यानंतर गेलो मी आमच्या शाहूपुरी जे मंडळी तिथे गणपती मंदिर आहे त्या गणपती मी रोज पाया पडतो. आज संकष्ट असल्यामुळे परत गेलो आणि गणपतीच्या पायावर पडून घेतलं. खूप सुंदर मूर्त्यांनी छान पूजा केल्या होता. आणि हा ब्लॉग मित्रांनो कालचा आहे, पण मी आज अपलोड करतो कारण मला काल रात्री खूप वेळ झाला एडिटिंग करायला आणि काल रात्री बाहेर पण गेलेलो. मग इथे महालक्ष्मी नाश्ता सेंटरमध्ये आलो आणि मी शाबू खिचडी घेतला आणि आज माझा उपवास होता. शाबू खिचडी घेतला, जर ऑफिसमध्ये जाऊन खाल्लं आणि काय आपलं नेहमीप्रमाणे रोजचं काम आवरून घेतलं. ऑफिसमध्ये जे काम असतं त्या कामावर करून घेतलं. आणि आपलं जे लक्ष्मी ट्रान्सपोर्टमधले उमेशराव आहे बघा, त्यांनी एल आर करतात आणि नुसतं काय बसून सगळ्यांना कामाला एल आर करत बसतं तिकडं. आणि आपले पैलवान आहे बघा, लक्ष्मी ट्रान्सपोर्टचे पैलवान सांगली आणि कोल्हापूरमध्ये सगळं पार्सल वगैरे हे करतात ट्रान्सपोर्टचे. आणि किती बी वजा असू दे सगळं उचलतात, किती बी जड काम असू दे करतात सगळं. काय बोला की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बोला की लक्ष्मी ट्रान्सपोर्टचे आपले राहुल दादा भेटलेले आहेत. बोलाय काय तर राहुल दादा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बस एवढंच. ओके, त्या शाहूपुरीमध्ये की नाही घोड्याला होता आणि मला घोड्याला हात लावायला खूप घाबरत होतो मी, कारण कधी मी असं जवळनं घोड्याला कधी हात लावलेला नाही. पहिल्यांदा घोड्याला असं हात लावा लागलो आणि खूप भारी वाटलं. आणि संध्याकाळी आलो मी, आज गुरुवार होतं. मग स्वामींच्या दर्शनासाठी आलो मी प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिरामध्ये. खूप गर्दी असते प्रत्येक गुरुवारी इथं आणि स्वामींचं दर्शन घेतलं. आणि गर्दी रांगेत थांबून दर्शन घ्यावं लागतो आणि इथंही गर्दी नसतोय. मग घाबरत गेलो, स्वामींचं मनोभावे दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, मन प्रसन्न होते बघा या मंदिरात आल्यावर. आणि इथं येणाऱ्या भाविकांना असं प्रसाद वाटला जातो. कुणाही भाविक असं रिकाम्यात पाठवत नाहीत, प्रसाद दिला जातो. त्यानंतर मी आलो गणपती मंदिर म्हणजे रुईकर कॉलनीमध्ये गणपती मंदिर, ते गणपती मंदिरामध्ये आलो आणि गणपती बाप्पा दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इथं आरती होतं, पाहुणे त्याला बरोबरचं आरती असते संकष्टीच्या इथं. संकष्ट नियमानुसार इथं रात्रीचं आरती असते. आरती करून मी घराकडे निघालो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला नक्कीच फॉलो करून ठेवा.